नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI विशाल वाघ आज महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ बारामती यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ घेण्याचा उद्देश असा की नियोजित पूर्व परीक्षा गट ब व गट क यासाठी सर्वच विद्यार्थी सामोरे जाणार आहेत। तर त्या एका तासामध्ये आपण प्रेशर हँडल कसं करायचं किंवा त्या एका तासामध्ये आपण काय करायचं आणि कोणत्या गोष्टी कोणत्या चुका टाळायच्या याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा परीक्षेला सामोरे जातो तर निश्चितच सगळ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो, पण कुठेतरी मनात भीती असते की त्या एका तासात काय होणार किंवा एका तासात आपल्याला पेपर कव्हर होईल का, तेवढे क्वेश्चन तेवढे अटेम्प्ट होतील का आणि आपल्याला तेवढे मार्क आपण जे इच्छित मार्क ठरवले तेवढे मार्क मिळतील का। तर तुम्हाला मी एवढे सांगेन की पेपर देत असताना तुम्ही एकदम कॉन्फिडन्सनं द्यायचा आहे, कोणत्याही मनात शंका न ठेवता जसं आपण स्टडी केला आहे त्या स्टडीवर आपला विश्वास ठेवून आपण तो पेपर द्यायचा आहे। तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पेपर देत असता तेव्हा तुम्हाला टाईमचं लिमिट असतं आणि टाईममध्ये तुम्हाला मॅक्सिमम अटेम्प्ट म्हणजेच जवळपास 90+ अटेम्प्ट हा करायचा आहे आणि तो पण आपल्या विषय डिस्ट्रीब्युशन करून करायचा आहे। म्हणजे तुमचं एवढं परफेक्ट प्लॅनिंग असलं पाहिजे की किती वेळात किती मिनिटात तुमचे किती क्वेश्चन कव्हर झाले पाहिजेत, हे सुद्धा याचं सुद्धा तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे। तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी सुरुवातीला मॅथ्स रिजनिंग घेतात त्यांनी 20 आता मॅथ्स रिजनिंग आपल्याला 20 मार्कला 20 क्वेश्चन्स असतात। तर सुरुवातीला जे विद्यार्थी मॅथ्स रिजनिंग घेतात त्यांनी पहिल्यांदा 20 ते 22 मिनटं मॅथ्स रिजनिंगला द्यायचे आहेत। तर लक्षात घ्या, ज्यांनी शेवट घ्यायचे आहेत त्यांना पण सेम 20 ते 22 मिनटं मॅथ्स रिजनिंगला ठेवायचे आहेत, कारण मॅथ्स रिजनिंग हा खूपच 1/5 असं त्याचं वेटेज असल्यामुळे टर्निंग पॉईंट ठरणार आहे। तर मॅथ्स रिजनिंगला आपल्याला वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण तुमचा जो इझी सब्जेक्ट असेल किंवा स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट असेल तो घेतला तरी चालतोय। उदाहरणार्थ पॉलिटी असेल किंवा जॉग्राफी असेल, ते क्वेश्चन तुम्ही 10 क्वेश्चन असतात त्याला जे 1 लायनर क्वेश्चन असतात ते फॅक्च्युअल क्वेश्चन तुमचे पाठच असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 6 ते 7 सेकंदामध्ये प्रत्येक क्वेश्चन सुटला पाहिजे। आणि नंतर जे मल्टी लायनर क्वेश्चन असतात त्यांना तुम्हाला टाईम मिळतो, तसेच जे मॅथ्स रिजनिंगचे डिफिकल्ट क्वेश्चन असतात त्यांना जवळपास 1 ते 1.5 मिनिट जात असतो। तर तुम्ही आधी जर पेपर चांगला कव्हर केला तर निश्चितच तुम्हाला शेवट तो टाईम मॅथ्स रिजनिंगसाठी देता येणार आहे। तर लक्षात घ्या, एवढं करत असताना आपली मेंटॅलिटी कायम फ्लोमध्ये ठेवणं किंवा मेंटॅलिटी शांत ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण भरपूर मुलांचा असं प्रश्न असतो किंवा अशी शंका असते की पेपर तर सोपा येतो पण टाईम मॅनेजमेंट होत नाही, सिली मिस्टेक होतात, कधी कधी मग प्रेशर येतं किंवा सोपे क्वेश्चन पण सिली मिस्टेकमुळे चुकतात। तर आपल्याला काय करायचं आहे, त्या एका तासात तुम्ही ठरवून गेलं पाहिजे की तुमचा अटेम्प्ट किती ठेवायचा आहे, तुमचे करेक्ट किती आणायचे आहेत, कोणत्या विषयात किती करेक्ट आणायचे आहेत। उदाहरणार्थ समजा पॉलिटी आपला 15 मार्कला आहेत तर टार्गेट ठेवा 12 ते 13 प्लस तुमचे पॉलिटीला आलेच पाहिजेत। करंट असेल मॅथ्स रिजनिंग असेल त्यात पण तसं ठेवायचं, मॅथ्स रिजनिंगचे किती अवघड पेपर आला तरी 13 प्लस तुमचे मार्क आले पाहिजेत, कारण आत्ताचा कट ऑफ बघता हा 60+ स्कोर 60-65+ हा सेफ राहणार आहे आणि तुम्हाला तो कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे, जेणेकरून तुम्ही मेन्सला चांगल्या प्रकारे ॲपियर होऊ शकता। तर लक्षात घ्या, तुम्ही मॅथ्स रिजनिंगला 20 मिनटं द्यायचे, 20 ते 22 मिनटं द्यायचे, त्यामध्ये पण काही हर्डल्स असतात, असे क्वेश्चन स्किप करायला शिका, कारण हे क्वेश्चन मुद्दामून आयोगानं तुमचा टाईम कंझ्युम करण्यासाठी तुम्हाला अडकवण्यासाठी हर्डल्स म्हणून टाकलेले असतात। ते वेळ स्किप करणं, इगोवर न घेता ते क्वेश्चन सोडून देणे आणि नंतर जेव्हा तुम्ही सेकंड रिडिंग क्वेश्चन पेपर्स होईल तेव्हा तुम्ही ते सोडवणं हे फायद्याचं ठरणार आहे। कारण मुलांचं असं होतं की लेंदी पेपर पडला तर ते 100व्या क्वेश्चनपर्यंत पण पोहोचू शकत नाहीत आणि आयोगाचा असा पॅटर्न आहे की जर 80 ते 100पर्यंत मॅथ्स रिजनिंग क्वेश्चन टाकले तर आयोगाचा असा पॅटर्न झाला आहे की 95 ते 100 हे 5 क्वेश्चन आयोग सोपं टाकतं, पण आपल्याला टाईमचं लिमिट आपल्याला टाईमचं मॅनेजमेंट न जमल्यामुळं आपण त्या क्वेश्चनपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे ते शेवटचे 5 क्वेश्चन जे सोपे असतात ते आपल्याला 30 सेकंदात येणारे असतात, ते आपण पोहोचू न शकल्यामुळे आपल्याला ती मार्क निघून जातात। तर लक्षात घ्या, मी सांगण्याचा उद्देश असा आहे की पहिले जे तुमचे इझी सब्जेक्ट आहेत किंवा इझी तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहेत ते पहिल्यांदा घ्या। जे क्वेश्चन मल्टी लायनर आहेत त्यांना वेळ द्या 30 सेकंद 35 सेकंद, कारण 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन 90+ क्वेश्चन सॉल्व करायचे, म्हणजे ॲव्हरेज आपल्याला एका क्वेश्चनला 30 ते 35 सेकंद मिळतात। तर आपल्याला करायचं काय, 6 ते 7 सेकंदात जे क्वेश्चन आहेत 1 लायनर ते फक्त कोणताही डाऊट न घेता एका रिडिंगमध्ये सॉल्व करायचे, जेणेकरून तुमचा तिथं वेळ वाचणार आहे आणि तोच वेळ तुम्ही नंतर मल्टी लायनर क्वेश्चनला किंवा मॅथ्स रिडिंगला शेवट तुम्ही देऊ शकणार आहे। तर पेपरला जाताना सुद्धा तुम्ही जसं टेस्ट सिरीजला ॲपेअर होता, टेस्ट सिरीजला पेपर जाता, त्याचप्रमाणे आयोगाला पण पेपर म्हणजे फ्री होऊन जायचं आहे, फ्री माइंडनं, कोणताही प्रेशर घ्यायचं नाही। एक्झाम हॉलमध्ये बसल्यावर सुद्धा कोणतंही टेन्शन न घेता स्वतःच्या स्टडीवर कॉन्फिडन्स ठेवायचा, विश्वास ठेवायचा आणि त्या ह्याने पेपर द्यायचा आहे। आणि मी सांगेन की
टेस्ट सिरीजला सुद्धा जाताना सुद्धा जसं आयोगाच्या पेपरला जातो त्या सिरियसनेसने जावा. कारण टेस्ट सिरीजचा पेपर देत असताना जर आपण आयोगाचा पेपर देतोय अशी ही करून दिली, फिलिंग आपल्यामध्ये जागृत केली आणि ते दिलं तरच तुम्हाला ते आउटपुट तेवढा एक्झामला मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांचा असं शंका असते की टेस्ट सिरीजला भरपूर स्कोर येतो 70, 72, 65+, पण आयोगाला तुम्हाला स्कोर येत नाही, आयोगाला तुम्हाला 50+ क्रॉस होत नाही. तर असं का होते, तर टेस्ट सिरीजला जो माइंडसेट असतो तोच आपल्याला आयोगाच्या पेपरला महत्त्वाचा असतो किंवा तो सेम माइंडसेट न जाणं महत्त्वाचं असतं. कारण जेवढा तुम्ही फ्री होऊन एक्झाम द्याल तेवढं तुमचा रिझल्ट किंवा तुमचा आउटपुट येणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला पहिले 10 क्वेश्चन 20 क्वेश्चन जे सोपे असतात तेच पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचे. आणि काही जणांची मेथड अशी असते की एकदम अख्खा पेपर झाला की नंतर तुमचे जे सर्कल्स असतात OMR शीट फिल करायचे, तर तसं करू नका. कारण टाईम कधी कधी शेवट पुरत नाही. तर लक्षात घ्या, क्वेश्चन सोडवला की तुम्ही OMR तो फिल करू शकता. अदरवाईज तुम्ही सेक्शन वाईज किंवा सब्जेक्ट वाईज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पॉलिटीचे 15 क्वेश्चन झाले तर तुम्ही ते OMR मध्ये सॉल्व्ह करू शकता किंवा सोडू शकता. आता राहिला त्या दिवसाचं प्लॅनिंग कसं असावं किंवा त्या सकाळी आपण जेव्हा एक्झामला अपेअर होणार असतो, 11 ते 12 आपला पेपर असतो, तर सकाळी उठल्यापासून काय प्लॅनिंग करायचं किंवा कशी स्ट्रॅटेजी ठेवायची. तर लक्षात ठेवा, सकाळी तुम्ही एकदम सगळ्यांनाच एक्झामचं प्रेशर असतं, संध्याकाळी झोप पूर्ण होत नाही, कधी कधी काहींचं सेंटर लांब असतं, तर जाण्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये सवय नसते, लवकर उठतो आपण, ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो, तर तो माइंडसेट बिघडतो. कधी कधी काही जण सकाळी नाश्ता न करता जातात, तर ते एकदम भूक लागली किंवा हे डोकं दुखायला सुरुवात होते किंवा टेन्शन येतं. तर असं करायचं नाही. आपलं जे रेग्युलर दिवसाचं शेड्यूल असेल त्याचप्रमाणे पेपरला अपेअर व्हायचं आहे. तर सकाळी तुम्ही एक्झामला जायच्या आत कॉफी वगैरे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक फ्रेशनेस जाणवेल आणि ब्रेन ॲक्टिव्ह होईल. आणि ते पेपरमध्ये कसं असतं, शेवटची 10-15 मिनटं आपण फुल फोकसनं किंवा आपला ब्रेन चांगला वर्क करत असतो, तेवढं आठवायचा प्रयत्न करत असतो. नंतरची 20 जी मिनटं आहेत किंवा 20-25 मिनटं आहेत त्यात तो फ्लो ब्रेक होऊ शकतो. कारण की कधी कधी काय होतं, आयोगाच्या पेपरच्या फ्लोनुसार आपण चालायला सुरुवात होतो, आपल्याला टाईमचं लिमिट कळत नाही, आपण आपली मुवमेंट स्लो होते. आणि शेवटच्या जेव्हा 10 मिनटात जेव्हा बेल वाजते किंवा आपल्याला कळतं की आता भरपूर कव्हर करायचं राहिले, तेव्हा आपण परत ॲक्टिव्ह होतो आणि त्यात पॅनिक होतो आणि सिली मिस्टेक करतो. तर आपल्याला असं करायचं नाही. आपल्याला पहिल्या क्वेश्चनपासून किंवा पहिल्या मिनटापासून 60व्या मिनटापर्यंत येताना फ्लो मेंटेन ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं त्या 60 मिनटाचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे होईल, आपले 90+ क्वेश्चन अटेम्प्ट होतील. तर सोपे क्वेश्चन, जे सोपे तुमचे स्ट्रॉंगेस्ट झोन किंवा स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट आहेत ते पहिल्यांदा घ्या. ते सोडून झाले की मल्टीलायनर क्वेश्चन, जे कधी कधी ट्रिकी टाकलेले असतात किंवा जे क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स असतात त्यावर जास्त वेळ द्यायचा नाही. कारण आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला तो केलेला नसतो, त्यामध्ये रिस्क घेणं एवढं गरजेचं नसतं, तो तुम्ही स्किप करू शकता. स्किप करताना पण तुम्ही आयोगाचा जो क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये तुम्ही त्या क्वेश्चनच्या नंबरला सर्कल करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मी स्किप कोणता केलता. जेणेकरून जर तुम्ही सेकंड रिडिंगला आला तर तुम्हाला तो क्वेश्चन इझिली सापडेल आणि OMR मध्ये पण फिल करताना सिली मिस्टेक होणार नाही किंवा जे आपण म्हणतो कधी कधी नंबर सिरीज चुकते फिल करताना, तर तसं होणार नाही. तर लक्षात घ्या, जे सोपे सब्जेक्ट आहेत ते पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे, नंतर जे मीडियम सब्जेक्ट आहेत किंवा दुसरे सब्जेक्ट असतील ते सॉल्व्ह करायला घ्यायचे आणि त्यात पण स्किप करायचे क्वेश्चन. भरपूर अटेम्प्ट आपल्याला 90+ ठेवायचा आहे, 90 ते 94 हा आयडियल अटेम्प्ट मी मानेन. त्यात आपल्याला 70 ते 74पर्यंत करेक्ट आणायचे, जेणेकरून आपलं निगेटिव्ह मार्किंग जाऊन 60+, 65+ आपला स्कोर राहील, जो की सेफ स्कोर आहे. किती जागा कमी आल्या तरी तो सेफ स्कोर असणार आहे. पेपर टपाला अवघडाला थोडंफार व्हॅरी होऊ शकतं, लेंद्याला थोडंफार 4-5 मार्क वर खाली होऊ शकतात, पण हा सेफ स्कोर राहणार आहे. तर एवढं मायनर प्लॅनिंग झालं पाहिजे. कोणत्या विषयाचं कसं प्लॅनिंग करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत. शेवटच्या 10 मिनटं किंवा 20 मिनटं जी राहतात त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवणं गरजेचं आहे. तर मधला जो सेक्शन आहे, मधले जी 30 मिनटं आहेत, पहिली 10 मिनटं तुम्ही इझी क्वेश्चन तुमच्या इझी सब्जेक्टला दिली, नंतरची जी मधली 30 मिनटं आहेत त्यात तुम्ही फ्लो मेंटेन ठेवायचा आहे. आयोगाचं हे असं असतं की त्यात तो अडकला पाहिजे किंवा गुंतला पाहिजे, जेणेकरून 30 मिनटाच्या ह्याला 40 मिनटं लागतील आणि शेवट त्याला वेळ कमी पडेल. तसं नाही करायचं. आपल्याला फ्लो मेंटेन ठेवायचा. जे करंट अफेअर असतील किंवा सायन्समधले आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असतील ते तुम्ही स्किप करा. स्किप म्हणजे मॅक्झिमम स्किप करू नका, 2-3 क्वेश्चन स्किप करा आणि जे सोपे क्वेश्चन ते पदरात पाडून घ्या. कारण विषय असा आहे की 40 ते 45 क्वेश्चन्स हे POIQ असतात, जे की सगळ्यांना येणारे असतात, पण आपण जे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येतात किंवा जे लेंदी क्वेश्चन, अवघड क्वेश्चन येतात ते सोडवायच्या नादात आपण सोपे क्वेश्चन चुकून बसतो. तर आपल्याला तसं करायचं नाही. जे मधले क्वेश्चन आहेत ते स्किप करायचे आहेत आणि नंतर जे पुढचे क्वेश्चन आहेत, म्हणजे जे मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन आहेत, त्याला जास्तीत जास्त वेळ राहिला पाहिजे आणि नंतर तुमचं सेकंड रिडिंगला पण तुम्ही आला पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्किप केलेले क्वेश्चन असतील ते पण सॉल्व्ह केले पाहिजे. आणि पॉझिटिव्ह मेंटॅलिटीनं जायचं, कारण आयोगाचा पेपर आपण टेस्ट सिरीजचा पेपर देतोय अशाच मेंटॅलिटी गेला तर तुम्हाला ते इझी पडणार आहे. जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसला असताना
जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला की ह्या विषयात काय होतं, आपण आधी जातो एक्झाम हॉलच्या, आणि एक्झाम हॉलमध्ये जाताना सुद्धा वेळेवरती जा. कारण काय होतं, काही वेळेस सेंटर लांब आलेलं असतं, आपण धावपळीत जातो, कधी लेट होतो 10 मिनटं आत जायला किंवा वगैरे. तर विषय असा होतो, तो पॅनिक मोड ॲक्टिव्ह होतो. पॅनिक मोड ॲक्टिव्ह झाला की आपल्याला त्याचा इम्पॅक्ट आपला क्वेश्चनवर पडतो, क्वेश्चन पेपरवर पडतो आणि त्याचा रिझल्टवर पडतो. तर आपला ते 1 तास आपलं सगळं करिअर ठरवणार आहे, किंवा आपले जर फेल गेलो तर नंतर 1 वर्ष गॅप पडणार आहे आपल्याला पुढच्या एक्झामसाठी. तर त्या एक्झामच्या तासाला लाईटली घेऊ नका. एक्झामला वेळेवर जा. प्रॉपर 3-4 दिवस एक्झामच्या आधी तुमचा जो डाएट असेल, लाईट जेवण करा, जेणेकरून तुमची तब्येत पण सांभाळणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटच्या भरपूर वेळा बघितलं आहे की शेवटच्या जर ह्याच्यात आजारी वगैरे पडला तर त्याचा एक्झामवर सुद्धा, इव्हन सर्दीसुद्धा झाली तरी ते एक्झाममध्ये त्याचं आपल्याला इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण आपल्याला मिनिमम 5 ते 6 सेकंद एका वन लाईनर क्वेश्चनला असतात. तेवढे बारकाईने आणि डिटेलमध्ये आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर लक्षात घ्या, आपली तब्येत सांभाळा, हेल्थ सांभाळा. प्रॉपर तुमचा डाएट असेल, काय जे रुटीन असेल डेली रुटीन, त्याप्रमाणे एक्झामला जावं. वेगळं काय करायचा प्रयत्न करू नका. शेवटच्या दिवसात वेगळं केलं तर ते कधी त्याचं बेनिफिट होण्याऐवजी त्याचा तुम्हाला नुकसानच होऊ शकतं. त्यामुळे जे प्रॉपर तुम्ही फॉलो करताय तुमचं दिवसाचं रुटीन तसंच फॉलो करा, एक्झाम द्या. आणि जसं मी सांगितलं, पहिले सोपे सब्जेक्ट घ्या, ज्याला 10 ते 20 मिनटात ते कव्हर करा. नंतरच्या 30 मिनटात आयोगाचं असं असतं की त्यांनी तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये ते अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतं, जेणेकरून तुमचा टाईम तिथं जास्त जाईल आणि शेवट तुम्हाला टाईम कमी पडून अटेम्प्ट होणार नाही किंवा सिली मिस्टेक होऊन तुमचे चुकताल. तर तसं करायचं नाही, आपल्याला फ्लो मेंटेन ठेवायचा आहे. त्यामुळे ते 30 मिनटात न गुंता आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे. सेकंड रिडिंगला यायचं आहे. पहिला पेपर कव्हर करून आपल्याला सेकंड रिडिंगला यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं 30 मिनटात जेवढे येत आहेत तेवढे सोडवायचे. प्रत्येक विषयातले 2-3 स्किप, 1-2 स्किप केले तरी चालतात. मॅक्झिमम अटेम्प्ट ठेवायचंच आपल्याला. पण 1-2 जे आउट ऑफ द बॉक्स असतात, कधीच न बघितलेले क्वेश्चन असतात किंवा ज्याला काहीच लॉजिक नाही, तसे क्वेश्चन स्किप केले तरी चालतील. नंतर तुम्ही त्यातून पुढे यायचं आहे. 20 ते 22 मिनटं मॅथ्स रिडिंगला द्यायचे. त्यातले पण 12-13 क्वेश्चन हे इझी असतात, जे की 30-30 सेकंदात, 20-20 सेकंदात सुटण्यासारखे असतात. जसं रिजनिंगचे क्वेश्चन असतील, दिशादर्शन असेल, बैठक व्यवस्था असेल, वेन डायग्राम असेल किंवा घड्याळ वगैरे दुसरे कोणते क्वेश्चन असतील, डायग्रामचं असेल, तर ते तुम्ही इझिली हातात पाडून घ्यायचे. किंवा शेकडेवारी असेल, नफातोटात, ही गणित सोपे, ते तुम्ही सोपे क्वेश्चन आधी करा. त्यातले हर्डल्स ओळखा. जर त्यात तुम्ही गुंतला तर जसं मी मागे सांगितलं, 95 ते 100 नंबरपर्यंत जे अवघड 5 क्वेश्चन असतात, सोपे 5 क्वेश्चन असतात, तिथपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. ते आपल्याला ते पण समजायचं. जर असं झालं की 10 मिनटं राहिले आणि तुमची मॅथ्स रिडिंग सगळं 20 मार्काचं राहिलं आहे कव्हर करायचं, तर असंही करायचं की 10 मिनटात 6-7 गणितं पहिल्या 6 मिनटात सोडून घ्यायची आणि त्या 4 मिनटात डायरेक्ट तुम्ही जम्प करून 95 ते 100 क्वेश्चन कोणते आहेत ते 5 क्वेश्चन बघायचे, जेणेकरून तुम्ही त्या 5 मिनटात पण इफेक्टिव्ह 5 ते 6 मार्क तुम्ही हातात घेऊ शकताय, जेणेकरून तुम्ही ते कोणता क्वेश्चन लगेच सुटू शकतो. हे ॲनालिसिस करणं पण तिथं टाईमला महत्त्वाचं आहे. कारण हे एक्झाम मी म्हणेन स्टडी तर इम्पॉर्टंट आहेच, पण तुम्ही त्या एका तासात किंवा त्या ॲपेअर कसं होत आहे, त्या तासाचं मेंटेन कसं करताय, तुमचा फ्लो कसा मेंटेन करताय, टेम्परामेंट कसं ठेवताय, मेंटॅलिटी कसं ठेवताय, इव्हन कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. कॉन्फिडन्स कसं ठेवताय आणि ॲपेअर कसं होत आहे हे महत्त्वाचं आहे. कारण हे राज्यसेवेसारखं नाही, आपल्याला टाईमची लिमिट आहे. क्वेश्चन भरपूर प्रमाणात क्वेश्चन रिपीट होतात, ते क्वेश्चन न चुकवणे, सिली मिस्टेक टाळणे, इव्हन तुमचा एक्झामला जो कोणता पेन वापरताय तो सुद्धा महत्त्वाचा असते. तुम्ही सिटिंग हॉलमध्ये तुम्ही बसताय कुठे, कोणत्या पोझिशनमध्ये बसताय, एवढ्या बारक्या गोष्टीवर काम करणं महत्त्वाचं असते. क्वेश्चन पेपर हा सोडवताना टाईम कसा जातोय हे आपल्याला समजत नाही. टेस्ट सिरीजमध्ये वेगळं असतं, आपल्याला टाईम पुरतो, पण कधी एक्झाममध्ये टाईम पुरत नाही. तर बारक्या गोष्टीवर इव्हन 2-2 सेकंद, 3-3 सेकंद पण फार महत्त्वाची असतात. त्यामुळे लक्षात घ्या, एक्झामला कॉन्फिडन्सनं जावा. जसं तुम्ही टेस्ट सिरीजला देताय त्या मेंटॅलिटीनं जावा. क्वेश्चन पेपर सॉल्व करा. प्रत्येक 5-5 मिनटाचं, 2-2 मिनटाचं तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे. प्रत्येक क्वेश्चनचं तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जसं की कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, त्याचं कोणतं काय रीड करायचं, ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर येणारे एक्झाम जे आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. कॉन्फिडन्सने एक्झाम द्या आणि नक्कीच तुम्ही ही पूर्वपरीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार. नक्कीच आपण मेन्सला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू. याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.